नमस्कार. आत्मबल फाउंडेशनमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. बघा, इयत्ता 10वीसाठीची ही लेक्चर सिरीज आपण सुरू केलेली आहे, ज्यामध्ये आपण जो सब्जेक्ट स्टार्ट केलेला आहे जो आहे सायन्स 1, त्याच्यातील फर्स्ट टॉपिक ग्रॅव्हिटेशन, गुरुत्वाकर्षण. आता हे लेक्चर सुरू करायच्या अगोदर ह्या सिरीजमधील चौथं लेक्चर आहे. ह्याच्या आधीची जी लेक्चर्स आहेत ती आपण आमची जी प्लेलिस्ट आहे 10th सायन्ससाठीची, तिथून तुम्ही जाऊन ते प्ले करून पाहू शकता. बघा, आता सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट सांगू इच्छितो मी हे लेक्चर सुरू करायच्या अगोदर, ते म्हणजे 10वी झाल्यानंतर कित्येक विद्यार्थी, बरेच विद्यार्थी हे NDA एक्झाम असेल, NDA म्हणजे डिफेन्समध्ये जाण्यासाठी असेल, किंवा IIT JEEची एक्झाम असेल, किंवा नीटची एक्झाम असेल, ह्या परीक्षांची प्रिपरेशन करण्यास सुरुवात करतात. पण ह्या परीक्षांची प्रिपरेशन करण्या अगोदर आपल्याला महत्त्वाचा घटक जो माहिती पाहिजे तो म्हणजे स्टेट बोर्ड जास्त नाही तर आपल्याला NCERTची पुस्तकं जास्त अभ्यास करावी लागतात. आणि मग ती आपल्याला सवय नसते आणि त्यामुळे अडचण निर्माण होते. आणि मग ह्या एक्झाम्सना जसा पाहिजे तसा स्कोर आपला येताना दिसत नाही. मग त्यासाठी आपण काय करू शकतो? त्यासाठी एक काम करू शकतो की जे विद्यार्थी 8वी असतील, 9वी असतील किंवा 10वी असतील, ते विद्यार्थी स्टेट बोर्ड प्लस NCERT ह्या पुस्तकातून आपला बेस तयार करू शकतात. आणि त्यासाठीच तो बेस तयार करण्यासाठी म्हणून अशा विद्यार्थ्यांच्यासाठी आपण एक फाउंडेशन कोर्स सुरू करतोय लवकरच. हा फाउंडेशन कोर्स आपल्याला ऑफलाईन तसेच ऑनलाईन या दोन्ही मोडमध्ये उपलब्ध असेल. तरी सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर 87 66 49 28 14 हा जो मोबाईल नंबर आहे त्याच्याशी कॉन्टॅक्ट करून लवकरात लवकर हा कोर्स तुम्ही अटेंड करावा, जॉईन करावा. ओके, आता बघा आपण स्टार्ट करतोय चॅप्टर ग्रॅव्हिटेशन. त्याच्यामध्ये आता महत्त्वाचा जो पॉईंट आहे आत्ताचा तो म्हणजे अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा आपण त्याला म्हणतो पृथ्वीचे गुरुत्वीय बल. पृथ्वीचे गुरुत्वीय बल. आता आपण एक बघितलेलं आहे न्यूटनच्या नियमाप्रमाणे की या युनिवर्समधील प्रत्येक वस्तूमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. म्हणजे ही एक एक्स वस्तू आहे समजा आणि ही एक वाय वस्तू आहे, तर त्या प्रत्येक वस्तूमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे आहे. तशाच पद्धतीनं जसं प्रत्येक वस्तूमध्ये आहे तशाच पद्धतीनं पृथ्वी अर्थकडे सुद्धा काय आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. आता अर्थकडे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, बरोबर आहे, पण अशी कोणती उदाहरणं आहेत की ज्या आधारे आपण असं समजू शकतो की ग्रॅव्हिटेशनल फोर्स पृथ्वीकडे आहे? मग त्याच्यासाठी आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे आपल्या पुस्तकामध्ये. बघा, समजा एखादा दगड घेतला, स्टोन. ओके, हा समजा स्टोन, आपण इथं ही अर्थ आहे, आपण इथं थांबलेलो आहे, बरोबर आहे. इथं वरती समजा आपण इथं थांबलेलो आहे. हां, हातामध्ये एक दगड घेतला स्टोन आणि तो वर फेकला. मला सांगा काय होत जाईल? बघा, मी वर फेकलेला आहे, बरोबर आहे. वर फेकल्यानंतर लक्षात ठेवा हा जो दगड आहे हा हळूहळू त्याची व्हेलॉसिटी जी आहे ती कमी होत जाईल. हळूहळू त्याची व्हेलॉसिटी काय होईल? कमी होत जाईल. एका पॉईंटला त्याची व्हेलॉसिटी 0 होईल आणि तो परत येईल, बरोबर आहे. बरं, हे असं का झालं? कारण की या पृथ्वीकडे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. या पृथ्वीकडे ग्रॅव्हिटेशनल फोर्स असल्यामुळे जे खालच्या दिशेने या दिशेनं लागलेला आहे आणि दगड जो जात आहे तो उलट्या दिशेनं जात आहे, बरोबर आहे का? उलट्या दिशेनं दगड जात आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स खाली लागलेला आहे आणि त्यामुळं ती जी वस्तू आहे एका विशिष्ट वेळेनंतर त्याचं जी व्हेलॉसिटी आहे ती 0 होणार आणि ती परत, तिचा वेग 0 होणार आणि ती परत वस्तू पृथ्वीकडे येणार, म्हणजे तो दगड असेल तो. ठीक आहे. त्याचबरोबर समजा
त्याची जी इनिशियल व्हेलॉसिटी असणार आहे व्हॉट. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला जरा सांगा, हा जो दगड या व्यक्तीनं पाठवला, समजा दोन माणसं आहेत, दोन आहेत, हा एक व्यक्ती आहे आणि समजा हा एक व्यक्ती आहे, अशी दोन माणसं आहेत. ह्यानं सुद्धा दगड वर टाकला आणि समजा दगड इथंच गेला आणि याचा दगड मात्र इथं गेला. का गेला? कारण की समजा ह्या माणसामध्ये जरा ताकद जास्त आहे. ताकद जास्त आहे म्हणजे काय? कारण की हा सुरुवातीचा जो वेग लावणार आहे म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी लावणार आहे ती जास्त लावणार आहे, जास्त मोठ्या प्रमाणात ते मोठ्या प्रमाणावर या स्टोनवर ॲप्लाय करणार आहे आणि त्यामुळं तो दगड जास्त डिस्टन्स कव्हर करणार आहे. आणि इथं मात्र या माणसाची ताकद थोडी कमी असल्यामुळं याची इनिशियल व्हेलॉसिटी जरा लो असणार आहे, कमी असणार आहे, सुरुवातीचा वेग थोडा कमी असणार आहे आणि त्यामुळं दगड हा एका कमी अंतराला जाणार आणि परत येणार आहे. म्हणजे इथं जाऊन त्याचं शून्य व्हेलॉसिटी निर्माण होणार आहे. समजलं? म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटीवर डिपेंड आहे की तो दगड कुठं जाईल. कारण ह्याचा दगड जास्त गेला, ह्याचा दगड मात्र कमी गेला, हे आपण पाहू शकतो. बरोबर आहे. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे की तो दगड जो आहे तो एका विशिष्ट वेळानंतर परत काय येतोय. विशिष्ट वेळानंतर परत काय येतोय? कारण की त्या दगडावर मी सांगितलेलं आहे, जरी दगड आपण वर फेकलेला असला तरी सुद्धा त्या दगडावर जे काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे जे खालील बाजूला सारखं ॲप्लाय होत आहे. दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. हे लक्षात ठेवा, हे फार महत्त्वाचं आहे. ओके. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता प्रत्येक वस्तू आपण बघितली की पृथ्वी कुठे येते नेमकं? पृथ्वीकडे येते. पृथ्वीकडे येते म्हणजे कुठे येते नेमकं? तर पृथ्वीच्या सेंटरकडे येते. ही पृथ्वी आहे तर पृथ्वीच्या सेंटरकडे प्रत्येक वस्तू येते. का? असं का पृथ्वीच्या सेंटरकडेच काय येते? कारण की पृथ्वी ही जी पृथ्वी आहे, ही समजा पृथ्वी आहे, ह्या पृथ्वीचा सेंटर ऑफ मास हा बरोबर इथं असा मध्ये आणि त्यामुळं ते जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागणार आहे ते कुठं लागणार आहे? सगळं पृथ्वीच्या सेंटरकडे लागणार आहे. लक्षात ठेवा. आता मला जरा सांगा, तुम्ही सेंटर ऑफ मास ही कन्सेप्ट जी आपण बघतोय, सेंटर ऑफ मास. आता सेंटर ऑफ मास म्हणजे काय? सेंटर ऑफ मास म्हणजे एक असा पॉईंट जिथं त्या संपूर्ण बॉडीचं मास जे आहे ते कॉन्सन्ट्रेटेड झालेलं असते. एक संपूर्ण म्हणजे उदाहरणार्थ समजा मी एखादी अशी बॉटल घेतली, ही समजा बॉटल आहे एक, ठीक आहे. तर त्या बॉटलचा समजा सेंटर ऑफ मास इथं आहे. याचा अर्थ असा आहे त्या बॉटलचं संपूर्ण मास कुठं आलेलं आहे? इथं या पॉईंट शेजारी आलेला आहे. लक्षात ठेवा. आता समजा हा एखादा चौकोन आहे, बरोबर आहे. याचा मी बरोबर सेंटर काढला. हा याचा जिओग्राफिकल सेंटर झाला. जिओग्राफिकल म्हणजे जिओमेट्रिकल, बरोबर आहे का? भौमितिकदृष्ट्या हा सेंटर झाला आणि ज्यांचा भौमितिकदृष्ट्या सेंटर काढता येतो तोच त्यांचा काय असतो? सेंटर ऑफ मास असतो. बरोबर आहे. वस्तुमान केंद्र असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा. सरळ आहे, पृथ्वीचं वस्तुमान केंद्र त्याच्या सेंटरला असल्यामुळे प्रत्येक वस्तू त्याच्या सेंटरकडेच खेचली जाते, सेंटरकडे. दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. बरोबर आहे. त्यानंतर आता सगळं हे माहीतच आहे की दगडाचं उदाहरण दिलेलं आहे. त्यानंतर दगड एका विशिष्ट अंतरावर गेला तर त्याची व्हेलॉसिटी किती होते? 0 होते आणि 0 होऊन ती परत येते. हे बघणं आपल्याला गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला एक गोष्ट समजलेली आहे ह्या उदाहरणावरनं, तो दगड नाही तर परत आला नसता. जर त्या पृथ्वीनं कोणतरी ओढणारी ताकद जर मागं नसती तर तो परत दगड आला नसता. याचा अर्थ या पृथ्वीकडे काय आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. हेच अर्थचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. म्हणजे पृथ्वीकडे ते आहे. बरोबर आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा, ह्या आधी आपण ह्या चॅप्टरमध्ये ती गोष्ट पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे की ह्या जगातल्या प्रत्येक वस्तूमध्ये एक्स आणि वाय ह्या वस्तूमध्ये काय आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. जसं ह्या दोन वस्तूमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तसंच ही वस्तू आणि ही पृथ्वी ह्याच्यामध्ये सुद्धा काय आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. पण हे जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, हे जे लागणारं ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हे थोडंसं कमी आहे. हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे वस्तूंच्यातलं जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हे थोडं कमी आहे आणि हे जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागणार आहे, उदाहरणार्थ ती वस्तू आणि पृथ्वी, हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त आहे. आता तुम्ही असा विचार करू शकता, ग्रॅव्हिटेशनल फोर्स जर नसेल तर काय होऊ शकतं? बरोबर आहे का? बघा, बरेच गोष्टी होऊ शकतात. एक तर आता मी ह्या जमिनीवर उभा राहून, या क्लासमध्ये उभा राहून तुम्हाला शिकवतोय, कदाचित मी या ठिकाणी असं उभा राहू शकलो नसतो जर आपल्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स नसता तर. बरोबर आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ग्रॅव्हिटेशनल फोर्स जर नसता, तो जर फोर्स नसता तर हे जे आपल्या अवतीभोवती जे वातावरण आहे, वातावरणामध्ये हवा आहे, ती हवासुद्धा राहिली नसते. समजलं का? बघा, अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या चालू शकल्या नसत्या ह्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स जर नसतं. तर त्यामुळे ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज व्हेरी मच इम्पॉर्टंट फॉर दिस. ओके.
आता बघा आपण तुमच्या जे टेक्स्टबुकमध्ये महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या जे 7 पेजवर जे काही प्रॉब्लेम करून दिलेले आहेत ते सॉल्व्ह करून दिलेले प्रॉब्लेम्स बघणार आहोत. ठीक आहे. बघा प्रॉब्लेममध्ये काय सांगितलेलं आहे की कॅल्क्युलेट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ ऑन महेंद्रा इन द अर्लियर एक्झाम्पल. ओके. आता अर्लियर एक्झाम्पल म्हणजे आधीच्या एक्झाम्पलमध्ये असं सांगितलेलं होतं की इथं महेंद्रा बसला आहे आणि इथं विराट बसला आहे, 1 मीटर अंतरावर बसला आहे. बरोबर आहे. आपण ह्या दोघांच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स असणारच आहे न्यूटनच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सनुसार, म्हणजे लॉनुसार आहे ते आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे किती आहे ते, म्हणून त्यासाठीच ते प्रॉब्लेम सोडवलेले होते आपण आधीच्या पार्टमध्ये. बघा आता हा जो महेंद्रा आहे ज्याचं वजन मास आहे 75 kg, त्याच्यामध्ये आणि ही अर्थ आहे समजा, दिस इज अर्थ. ओके. ह्या अर्थमध्ये ह्या दोघांच्या मध्ये सुद्धा काय आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. आता आपल्याला ह्या महेंद्रा आणि अर्थ ह्यांच्यातलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स शोधायचा आहे. लक्षात आलं ना काय आपल्याला गोष्ट करायची आहे ते. ठीक आहे. ओके. आता जरा बघा आपण ॲक्च्युअल प्रॉब्लेम बघूया. आपल्याला मास ऑफ महेंद्रा माहीत आहे 75 kg. बरोबर आहे. आपल्याला काय काय गोष्टी माहिती पाहिजे ते पण फार महत्त्वाचं आहे. काय काय गोष्टी, कोणत्या कोणत्या गोष्टींची गरज आहे ते सुद्धा आपल्याला कळणं फार गरजेचं आहे. बरोबर आहे. कारण की आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो जर फोर्स काढायचा असेल ग्रॅव्हिटेशनल फोर्स, तर आपल्याला जी गरजेची गोष्ट आहे तो हा फॉर्म्युला, कुठला फॉर्म्युला आहे, जी. बघा प्रॉब्लेम सोडवत असताना एक लक्षात ठेवायचं, बाबा आपल्याला काय काढायचं आहे, त्याच्यातून काय काढायचं आहे, मग त्याच्यानंतर आपण कुठला फॉर्म्युला वापरू शकतो. बरं, हा फॉर्म्युला जर आपण वापरू शकतो तर आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टींची गरज आहे. बघा विचार करा. G इज इक्वल टू F M1 M2 F इज इक्वल टू G M1 M2 अपॉन D स्क्वेअर. हा फॉर्म्युला वापरू शकतो. बरोबर आहे. डी म्हणजे काय, तो रॅडियस. पृथ्वीच्या बाबतीत डी किंवा आर आपण घेऊया. पृथ्वीच्या बाबतीत रॅडियस आहे तो. बरोबर. डिस्टन्स रॅडियस आहे. त्यानंतर जी म्हणजे कॉन्स्टंट असतो, माहीत असतो. M1 आपल्याकडे आहे, M2 आपल्याकडे नाही आहे, आणि फोर्स आपल्याला काढायचा आहे. लक्षात ठेवा, व्हेरी मच इम्पॉर्टंट. आता मला जरा सांगा, आपण लिहूया पहिल्यांदा. बघा ते पेज नंबर 7वरचं पहिलं एक्झाम्पल आपण सोडवणार आहे. त्याच्यामध्ये जरा गिवन पाहूया आपण, गिवन काय काय आहे. बघा एक तर आपल्याला काही वेळेला म्हणजे पुस्तकामध्येच ह्याच्यामध्ये हे दिलेलं असते, काय ते पृथ्वीचं जे काही हे आहे, पृथ्वीचं मास वगैरे आहे ते दिलेलं असतं, किंवा पृथ्वीचा जो रॅडियस आहे, ह्या अशा काही बेसिक गोष्टी तुम्हाला दिलेल्या असतात, दिलेल्या राहतात. उदाहरणार्थ आता आपण असं समजूया, M1 म्हणजे मास ऑफ अर्थ. M1 म्हणजे काय, मास, अर्थ ऑफ म्हणजे मास कुणाचं, अर्थचं पाहिजे ना मास. आणि ते अर्थचं जे मास आहे, लक्षात ठेवा, पाठ ठेवा, जर पाठ असेल राहता येत असेल तर 6 × 10⁻²4 kg. 6 × 24 kg एवढं अर्थचं मास आहे. दिस इज अ मास ऑफ अर्थ. दुसरी गोष्ट, रॅडियस ऑफ अर्थ. रॅडियस इम्पॉर्टंट आहे कारण की ते फॉर्म्युल्यामध्ये होतं. बघा रेडियस ऑफ अर्थ. रेडियस ऑफ अर्थ सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. तो म्हणजे किती आहे बघा, 6.4 × 10⁻6 मीटर. 10⁻6 मीटर एवढा कुणाचा हे आहे, रेडियस आहे तुमच्या अर्थचा आहे. लक्षात ठेवा, दिस इज अ मास. मास कशामध्ये असतं, केजीमध्ये. रेडियस कशामध्ये असतो, मीटरमध्ये. अंतर आहे ते. बरोबर आहे. दुसरी गोष्ट, M2 म्हणजे महेंद्रचं मास. महेंद्रचं मास आधीच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला दिलेलं आहे. M2 बरोबर किती आहे ते 75 kg. बघा गिवन डाटा आपल्याकडे आहे. आता गिवन डाटा झाल्यानंतर जी पण आहे, जी पण दिलेला असतो. जी किती आहे 6. बघा जीची किंमत माहिती आहे आपल्याला, 6.67 × 10⁻⁻11 न्यूटन मीटर. बरोबर आहे का, काय न्यूटन मीटर स्क्वेअर kg स्क्वेअर. मला वाटते एवढ्या गोष्टी आपल्याला क्लिअर झालेल्या असतील की आपला हा गिवन डाटा आहे, हे दिलेला आहे आणि हे पाहिजे आहे, आपल्याला गरजेचं आहे. आता त्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे, ती व्यक्ती आणि अर्थ यांच्यातलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स जे आहे ते आपल्याला काढायचं आहे. बरोबर आहे. आणि ते काढण्यासाठीचा जो आपण फॉर्म्युला वापरणार आहे, तो फॉर्म्युला काय आहे, F इज इक्वल टू G × M1 M2 अपॉन D स्क्वेअर. D स्क्वेअर किंवा R स्क्वेअर. R म्हणजे हा, समजला, हाच आपण फॉर्म्युला वापरणार आहे. ओके. म्हणजे इथं पृथ्वी आली ना, आता इथं पृथ्वी आली, एक कोण आली, पृथ्वी आली म्हणून इथं आपण आता R वापरलं. R वापरलं, रेडियस वापरला पृथ्वीचा. ते डिस्टन्स म्हणजेच रेडियस वापरला पृथ्वीचा. म्हणजे
ती जी व्यक्ती आहे ती पृथ्वीवर मानली. याचा अर्थ जरासा समजून घ्या, अर्थ जरा समजून घ्या. ही पृथ्वी आहे, ओके, ही पृथ्वी आहे. आता मला जरा सांगा तुम्ही डिस्टन्स म्हणजेच इथं आर का मानलं रे? कारण की ती जी महेंद्र आहे इथंच आहे ना, इथंच उभा आहे, बरोबर आहे की नाही, इथं असं उभा आहे. मग तो ह्या सेंटरपासून किती लांब आहे? तर पृथ्वीच्या रेडियस एवढाच लांब आहे ना, एवढाच लांब आहे ना पृथ्वीच्या त्रिज्या एवढा, म्हणून तिथं आर घेतलं. ते डिस्टन्स म्हणून आर घेतलंय, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये आपण फक्त काय करूया, ज्या किमती आहेत त्या व्यवस्थितरित्या टाकूयात. बघा जीची किंमत काय आहे, 6.67 इंटू 10⁻⁻11 इंटू M1 मास ऑफ 1 म्हणजे ह्याचं पृथ्वीचं मास किती आहे बघा, 6 इंटू 10⁻24 इंटू M2 मास ऑफ म्हणजे दुसऱ्याचं ह्याचं मास किती आहे, 75. ओके आहे, ते फक्त किमती आपण टाकलेल्या आहेत याच्यामध्ये भरलेल्या आहेत. त्यानंतर आर स्क्वेअर, आर किती आहे बघा, हा आहे. ठीक आहे, रेडियस ऑफ अर्थ. ठीक आहे, 6.4 इंटू 10⁻6 आणि त्याचा काय करायचं आहे आपल्याला, स्क्वेअर करायचा आहे. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. काय फॉर्म्युला बघा, फॉर्म्युला आरची किंमत आहे अशी घातली, आरची किंमत ही आहे आणि त्याचा स्क्वेअर आहे ना, मग त्याचा बाहेरचा स्क्वेअर. ह्या दोन गोष्टी आपल्याला कळणं फार गरजेचं आहे उदाहरणामध्ये. आपण आता काय करूया, हे जे एक्झाम्पल्स आहे ते व्यवस्थितरित्या सोडवण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, बघा ओके, मी हा पॉईंट जो आहे तो थोडं हे करतो आहे कारण की आपल्याला जास्त जागा लागणार आहे, त्यामुळं बघा मी इथं परत लिहून घेतो. हे काय आहे, 6.67 इंटू 10⁻11 इंटू 6 इंटू 10⁻24 इंटू 10⁻24 इंटू 75 अपॉन 6.4 इंटू 10⁻6 स्क्वेअर. ओके, पुढं आता लक्ष द्या. बघा काय करूया, सिम्प्लिफिकेशन करायचं. ह्याच्या आधीचे गणित जे सोडवलेले आहेत त्याच्यामध्ये थोडंफार तुम्हाला अंदाज आलेला असेल की सिम्प्लिफाईड कसं करत येणार आहे. बघा हे 6.67 एक आहे असं ठेवूया. ठीक आहे, जे 10⁻11 असे जे दिसतात म्हणजे घातामध्ये ते एका बाजूला घेऊया आणि उरलेलं जे आहे ते एका बाजूला घेऊया. म्हणजे 6.67 तिथनं त्यानंतर गुणिले 6, त्यानंतर गुणिले हे 75, त्यानंतर गुणिले 10⁻11, त्यानंतर गुणिले 10⁻24. ओके, भागिले आता इथं बघा हे फार महत्त्वाचं आहे. इथं काय आहे बघा, 6.4 इंटू 10⁻6 चा स्क्वेअर. मग पहिल्यांदा 6.4चा स्क्वेअर करूया, 6.4चा स्क्वेअर करूया. 6.4 इंटू 6.4. ओके, त्यानंतर गुणिले 10चा, हे असं असलं तर काय करतात माहिती आहे ना, डायरेक्टली गुणाकार करतात. ह्याच्यावर हे असेल तर 6×12. लक्षात ठेवा 6×12. ओके, मला वाटतं ही गोष्ट सर्वांना समजलेली असेल, काहीही अडचण याच्यामध्ये तुम्हाला येणार नाही आहे. ठीक आहे, ओके, 6×12 समजलं, हे 6×12. आता आपण पुढं सोडवायला चालू करूया. आता कसं सोडवणार आहे, फिर सिंपल पद्धतीनं सोडवा. पहिल्यांदा काय करूयात, समजा हां हे जे आहे हे दिसतंय, हे पहिला सोडवून घेऊया. म्हणजे पहिली स्टेप बघा, हे सोडवून घ्यायचं, मग हळूहळू ह्या गोष्टी सोडवून घ्यायच्या. अशा पद्धतीनं जर तुम्ही गेलात तर तुम्हाला ते सहजरित्या सुटू शकतं, काही अडचण राहणार नाही आहे. ठीक आहे, बघा 6.67 इंटू 6 इंटू 75 इंटू 10⁻11 आणि हे असलं तर काय करतात, प्लस करतात, +24. आता एक स्टेप ॲड त्याच्यामध्येच करतो मी जी नंतर होणार आहे, पण आत्ताच ॲड करतो. मला सांगा हे 10⁻12 आहे, हे 10⁻12 आहे, वर जाणार आहे ना, 10⁻12 वर जाणार आहे. मग 10⁻12 वर गेल्यानंतर हे 10⁻12 अधिक आहे, +12 आहे, तिकडे गेले की ते -12 होते, म्हणजे इथं -12 होणार. लक्षात ठेवा, दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. एकाच स्टेपमध्ये मी घेण्याचा प्रयत्न केला आहे. मला वाटतं सगळ्यांना समजलेलं असेल. काय केलेलं आहे, फक्त बघा 10⁻11 आहे असा, मग ते इथं मध्ये गुणाकाराचं चिन्ह असल्यामुळं प्लस चिन्ह, त्यानंतर हा जे 10⁻12 आहे हे खाली आहे, वर गेल्यानंतर ते गुणाकारात जाणार आणि वजा जाणार, हे वजा होणार. ठीक आहे, आणि खाली फक्त काय राहणार बघा, 6.4 इंटू 6.4. दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. ओके, पुढं बघा. आता हे आहे असंच सध्या राहून द्या. अजून 6.67 इंटू 6 इंटू 75 इंटू, आता हे करून घ्या. हे केल्यानंतर तुम्हाला समजेल बघा, 24×11 म्हणजे -11 अधिक 24 बरोबर 13 आणि 13 - 12, 13 - 12 बरोबर 1, बरोबर आहे ना. सो राहणार काय, फक्त 10चा पहिला घात. हे केल्यानंतर एक उत्तर येईल. खाली बघा 6.4 इंटू 6.4. ओके, ह्या दोन गोष्टी क्लिअर झालेल्या असतील आपल्यासाठी. ठीक आहे, आता बघा
6.67 इंटू 6 इंटू 75 इंटू 10 अपॉन 6.4 इंटू 6.4. बघा लक्ष द्या, काय केलं पहिल्यांदा, समजा ह्यांचा गुणाकार करून घेतला. 75 आणि 10 750, 75 गुणिले 10 750, 750 गुणिले 6 साय 00 6 5 30 अच्छाला 3 साय 7 42 42 आणि 3 45 4500. हां, याचं उत्तर आलं 4500. 6.67 इंटू 4500 अपॉन 6.4 इंटू 6.4. आता बघा इथं 6.67 आहे, 6.67 आहे आणि इथं 6.4 आणि 6.4 आहे. हा पॉईंट जर मला काढायचा असेल तर इथं खाली गुणिले 100 करायला पाहिजे. हां, वरचा पॉईंट काढायचा, कारण का पॉईंट नंतर किती आहेत, 2 आहेत, म्हणून इथं 2 शून्य घेतल्या. त्यानंतर बघा इथला 1 हे आणि इथलं 2 हे, म्हणजे वरतीसुद्धा कितीनं 100नंच गुणायचं आहे. लक्षात ठेवा, हे फार महत्त्वाचं आहे. ह्या पॉईंट नंतरचा 1 म्हणजे 1 अंक आणि ह्या पॉईंट नंतरचा 1 अंक, एकूण किती अंक झाले 2, म्हणजे वरती अंक किती वाढवायला पाहिजे 2 वाढवले आणि ह्याच्यानंतर ॲक्च्युलीच 2 पॉईंट होते त्यामुळे आहे असे वाढवले. बघा 100ला 100 तर निघून जाते. हां, राहता आता ही गोष्ट काय राहिलेलं आहे, 667 गुणिले 450 भागिले 64 गुणिले 64, 4500. ठीक आहे. आता बघा ह्याला पहिल्यांदा आपण संक्षिप्त रूप देऊन घेऊया. कसंही करता येते, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे तुम्हाला जर 64चा भाग द्यायचा असेल. बरं पुढं बघा, आता हे कशा पद्धतीनं सोडवायचं आहे, 667 गुणिले 4500 आणि 64 गुणिले 64 आहे. ठीक आहे. आता 2 पद्धतीने हे सोडवू शकता. हे जे गणित आहे तुमच्यासमोर ते, एक तर ह्या 64 आणि 4500 वर आणि खाली 2 भाग घालवू शकता, म्हणजे संक्षिप्त करून घेऊ शकता अशा पद्धतीनं. नाही असेल तर तुम्ही काय करू शकता, 667ला सरळ 64 भाग घालवायचा आणि 4500ला सुद्धा 64 भाग घालायचा. आता खाली दोन्हीकडे सुद्धा 64 आहे, दोन्हीकडे सुद्धा 64 आहे, त्यामुळे डायरेक्टली भाग घालवायला तुम्ही सुरुवात करायला चालू करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. बघा खरं दोन्हीकडे भाग घालवायचा आहे 64, हे लक्षात ठेवायचं. बघा सरळ डायरेक्ट भाग घालवायचा, किंवा काही जणांना असा जमत असेल आणि काही जणांना डायरेक्ट जमत असेल, डायरेक्टली करा, काही प्रॉब्लेम नाही. बघा 64 × 64, 64 × 64. ठीक आहे. उरला किती 2, म्हणजे झालं किती इथे 27. आता एक लक्षात ठेवा, इथे जे उरलेले आहेत ना, हे किती डिजिट आहेत, 2 डिजिट उरले आहेत. 27 म्हणजे 2 डिजिट आहे ना. जर 2 डिजिट उरलेला असेल तर एक लक्षात ठेवायचं, इथं डायरेक्टली 0 घ्यायचा. ठीक आहे. ही महत्त्वाची गोष्ट आहे. 0 घेऊन पॉईंट द्यायचा. ओके, दशांश चिन्ह द्यायचं. आता इथं राहिलेलं किती आहे 27. 27च्या पुढे आता काय लिहायचा, 0 लिहायचा, कारण पुढं सोडवायचं असेल तर 0 ॲड करून सोडवायला पाहिजे. मग 64 270ला भाग घालवायचा असेल तर मला वाटते 64 त्रिक करा, 4 त्रिकम 12 हातच्याला 1, 7 त्रिक 18, 18 ने 19, 192 नाही, चोक करा, 4 चोक 16 हातच्याला 1, 6 चोक 24 आणि 1 25, 256. हां 256 म्हणजे चोक येते बघा, बरोबर आहे का. 270 वजा 256 करा, 270 वजा 256 किती 14 उरणार आहे 14. ठीक आहे. इथं 14 घ्या, चालते. आता 14ला पण पूर्ण भाग जात नाही त्यामुळं 140 करा. त्यानंतर 64 60 दुनी 120 आणि 8 म्हणजे 128, 128 म्हणजे 64 दुनी 128 म्हणजे 10.42 यायला लागले का, हे 10.42, काही प्रॉब्लेम नाही. मग ह्याला आता भाग घालवा, 64 ने 4500ला, 64 × 64, 64 7 448. आता 64चा काय पाडापाठ नाही आहे, तुम्हाला अशा पद्धतीनं करून बघायला पाहिजे, एक कॅल्क्युलेशन लावायला पाहिजे की हां 64 आहे म्हटल्यानंतर कितीनं गुणल्यानंतर ते तिथपर्यंत जाऊ शकता, असं करायचं. 64 7 किती येणार आहे 448, उरला किती 2. आता 2 उरल्यानंतर मला सांगा 2 0 20 उरला आहे ना, इथं 20 म्हणजे किती डिजिट आहे, तिथं 2 डिजिट आहे. तर काय करायचं, सरळ इथं 0 ॲड करायचा आणि पॉईंट लिहायचा आणि इथं 0 वाढवायचा. समजते ना ही गोष्ट फार महत्त्वाची आहे, कारण इथंच चुकणार आहे. तुम्ही डायरेक्टली पॉईंट देणार आहे कुठं 7 नंतर, तिथं नाही तसं करायचं. आता 200 झालं, 64 दुने 128 आणि 64 त्रिक किती 192, 192 ना. ओके, म्हणजे 64 त्रिक 192, 192 म्हणजे किती उरले 8 उरले. आता 8 उरले, 8ला तर पूर्ण भाग जात नाही, बरोबर आहे का. मग परत 0 घ्या, 64 × 64, 70.31 आणि 10.42. समजलं. बघा हेच गणित 2 पद्धतीनं सोडवता येतं, काही प्रॉब्लेम नाही आहे. पहिल्यांदा 64ला आणि 4500ला काय करा, संक्षिप्त रूप द्या आणि मग सोडवा. भागाकार करता येणं गरजेचं आहे,
मिनिमम एवढं आलंच पाहिजे. ओके, आता 10.42 गुणिले 70.31 करा. बघा इथं करतो 10.42, सरळ सरळ 10.42 घ्यायचं आणि गुणिले 70.31 ह्यांचा गुणाकार. बघा बे के बे आहे असं येणार आहे 401, कारण 1 न गुणलं तर तेच येते. ठीक आहे, नंतर खाली हे घेतलं 3 दुने 6, 4 त्रिकम 12, हातच्याला 1, 3 0 0 आणि 1 1 आणि 3 1 3, नंतर 2 हे घेऊया. 0 आहे तिथं त्यामुळे काय गरजच नाही राहणार आणि 3 हे घेऊया आता. आणि बघा 7 दुने 14, हातच्याला 1, 7 चौक 28 आणि 1 29, हातच्याला 2, 7 0 0 आणि 2 9 आणि 7 1 7. ठीक आहे ना. हां ओके, इथं 2 येणार आहे लक्षात ठेवा. ठीक आहे, आता यांचा बेरीज केली 2, 7 4 10, हातच्याला 1, 2 आणि 1 3, 1 1 2 आणि 4 6, 9 आणि 3 12, हातच्याला 1 3 आणि 7, 732.63. उत्तर किती आले? 732.63. म्हणजे उत्तर किती आहे? 700. उत्तर लिहित असताना ॲप्रॉक्सिमेटली लिहायचं, म्हणजे अंदाजे उत्तर आहे 732.63 किंवा उत्तर आलं 732.63 ॲक्च्युअल आणि असं लिहायचं अंदाजे 733. याचाच अर्थ ॲप्रॉक्सिमेटली आन्सर किती आलेलं आहे आपलं? 733 न्यूटन. ओके, म्हणा आता बघा पेज नंबर 7 वरचं जे सेकंड एक्झाम्पल आहे ते सेकंड एक्झाम्पल बघणार आहे. ते सेकंड एक्झाम्पल बघायच्या अगोदर त्या एक्झाम्पलचा नेमका अर्थ काय ते पहिला बघा. ठीक आहे, एक सांगितलेलं आहे की समजा दिस इज अर्थ. ओके, आणि समजा इथं महेंद्र आहे, महेंद्र नावाचा मुलगा आहे आणि ही अर्थ म्हणजे ही पृथ्वी आहे. ओके, महेंद्र समजा ह्या पृथ्वीच्या बाजूनं पडायला लागलाय. का यायला लागलाय पृथ्वीकडे? तो बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्यामुळे तो पृथ्वीकडे यायला लागलाय. याचा अर्थ असा आहे तो इथं आता सुरुवातीला इथं महेंद्र उभारला आहे म्हणजे त्याची व्हेलॉसिटी, इनिशियल व्हेलॉसिटी किती असणार आहे? 0. सुरुवातीला स्टॉप आहे म्हणजे इनिशियल सुरुवातीचा वेग त्याचा किती असणार आहे? 0 झालं. मग त्यानंतर पृथ्वी त्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट करणार आहे, स्वतःकडे वडायला चालू करणार आहे, म्हणजे त्याचं व्हेलॉसिटी हळूहळू वाढत जाणार आहे. आणि जशी व्हेलॉसिटी त्याची वाढत जाईल तर त्याने असं सांगितलं 1 सेकंदानंतर नेमकी त्याची व्हेलॉसिटी किती असेल. प्रश्न कळाला? 1 सेकंदानंतर नेमकी त्याची व्हेलॉसिटी किती असेल. आता बघा ह्या दोघांच्या मध्ये नेमकं फोर्स ऑफ अट्रॅक्शन किती आहे ते काढलेलं आहे आपण. किती आहे दोघांच्या मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन? 733 न्यूटन, 733 न्यूटन. मागच्या एक्झाम्पलमध्ये काढलेलं आहे आपण, काढलेलं आहे ना 733 न्यूटन. इनिशियल स्पीड किती आहे त्याचं? 0 आहे. दुसरी गोष्ट मला सांगा, महेंद्र इथनं चालू करतोय, 1 सेकंदानंतर त्याची व्हेलॉसिटी काढायची आहे, म्हणजे 1 सेकंदानंतरची म्हणजे टाइम किती आहे? 1 सेकंद आहे. आणि त्या सेकंदानंतरची मला म्हणजे व्ही काढायची आहे. व्ही फायनल व्हेलॉसिटी म्हणजे 1 सेकंदानंतरची व्हेलॉसिटी म्हणजे व्ही, हे मला काढायचं आहे. आता एक लक्षात ठेवा, ह्या चॅप्टरमध्ये ज्या वेळेला तुम्ही म्हणजे एक्झाम्पल सोडवत असणार आहे त्यावेळेला तुम्हाला 3 फॉर्म्युले माहीत असणं फार गरजेचं आहे. 3 फॉर्म्युले बेसिक म्हणतोय मी, 3 फॉर्म्युले जे मागच्या वर्षी तुम्हाला झालेले आहेत. न्यूटनचे मोशनचे जे काही इक्वेशन्स आहेत हे तुम्हाला गरजेचे आहेत, हे माहितीच पाहिजेत तुम्हाला. न्यूटनचं पहिलं जे इक्वेशन आहे V = U + AT हे माहिती पाहिजे. हां, V = U + AT. आता ह्याच्यामध्ये काय आहे? ॲक्सिलरेशन. आता रिलेशन आहे ह्याच्यामध्ये काय ना काहीतरी कशाचं तरी रिलेशन आहे एकमेकाशी. आता कसं बघा, समजा दुसरं काय आहे? S = UT + 1/2 AT². हे सगळ्यांना पाठ असणार आहे, बरोबर आहे. त्यानंतर तिसरं आहे V² = U² + 2AS. ही 3 इक्वेशन तुम्हाला पाठच पाहिजे. आता ही इक्वेशन पाठ झाल्यानंतर एक लक्षात ठेवा, मला ह्या एक्झाम्पलमध्ये काय काढायचं आहे? फायनल व्हेलॉसिटी काढायची आहे, व्ही काढायची आहे. माझ्याकडे आहे काय? फोर्स आहे, टी म्हणजे टाइम आहे, बरोबर आहे का? ओके, एक सांगा मला, इथं डिस्टन्सचा कुठं काय संबंध येतोय काय? डिस्टन्स ह्या एक्झाम्पलमध्ये डिस्टन्सचा कुठं संबंध येतोय का? डिस्टन्स कुठं काढायला वगैरे सांगितलेलं आहे का? नाही काढायला सांगितलेलं आहे. सो हे काय म्हणतात? डिस्प्लेसमेंट. दिस इज डिस्प्लेसमेंट म्हणजे डिस्टन्स. डिस्प्लेसमेंट डिस्टन्स म्हणजे हा फॉर्म्युला वापरायची काही गरज नाही, बरोबर आहे की नाही? फॉर्म्युला कुठला वापरणार आहे आपण? ज्याच्या व्हॅल्यू मला मिळू शकतील तो ना. मग ह्याचा संबंधच नाही, कारण डिस्टन्स कुठं फॉर्म दिलेलं पण नाही आणि काढायचं पण नाही आहे, बरोबर आहे. दुसरी गोष्ट इथं सुद्धा येस आहे बघा, डिस्प्लेसमेंट आहे, म्हणजे हा सुद्धा फॉर्म्युला वापरायची गरज इथं नाही. हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. वापरायला पाहिजे कुठला? तर हा. कारण का? बघा, मला फायनल व्हेलॉसिटी काढायची आहे, माझ्याकडे इनिशियल व्हेलॉसिटी आहे की नाही? किती आहे? 0 आहे, बरोबर आहे.
ए ॲक्सिलरेशन, आता ॲक्सिलरेशन पण मला माहीत नाही आहे, आणि टी टाईम मात्र माझ्याकडे आहे, मला माहीत आहे. टाईम किती आहे तो माझा 1 सेकंद. इथं लिहिलं आहे बघा, मी लिहिलं आहे का, लिहिलं आहे. आता मी कसा काढणार ए, तर आपल्याला सगळ्यांना एक गोष्ट माहीत आहे, मागील वर्षी आपण बघितलेलं आहे, न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, न्यूटनचा गतीचा दुसरा नियम, न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. न्यूटनचा सेकंड लॉ ऑफ मोशन काय आहे, एफ इज इक्वल टू एम इंटू ए. हा माहितीच पाहिजे, इट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. ओके, एफ इज इक्वल टू एम इंटू ए. ओके, नवीला हा झालेला आहे. बघा मला काय काढायचं आहे, ॲक्सिलरेशन काढायचं आहे ना, कारण का ह्याच्यामध्ये ॲक्सिलरेशन पाहिजे आहे, बरोबर आहे की नाही ह्या फॉर्म्युल्यामध्ये. सो इथं जर ए काढायचं असेल तर कसं काढणार मी, एफ अपॉन एम, अपॉन एम, एम खाली घेणार ना, ठीक आहे. ओके, सो फोर्स किती आहे, फोर्स काढलेला आहे माझा, किती येतो 733 न्यूटन, बरोबर आहे का. आणि जे मास आहे ते मास कुणाचं आहे, ह्या महेंद्रचं, कारण महेंद्रवर बोललोय ना, आणि महेंद्रचं मास पहिल्यापासून उदाहरणात आपण वापरत आलोय, किती 75, बरोबर आहे. म्हणजे 733 भागिले 75. आता 733 भागिले 75 हे जर गणित तुम्ही सोडवलं, हे जर तुम्ही काढलं तर तुम्हाला एक कळेल बघा, 75 गुणिले 8 करून बघा, 8 पंचा 40, 4 4, 7 8 56, 56 4 600, 75 90, 5 9 45, हातच्याला 4, 7 9 63, 4 67, 775. 10 करा 750 येते, म्हणजे 90च करायला पाहिजे, बरोबर आहे ना. 9 9 गुणायला पाहिजे, 9 राहणार किती, हे उत्तर किती यायला लागले 675, बरोबर आहे का. 675 यायला लागले, म्हणजे ते वरचं 25, ते वरचं 30 30 30 20 50 55 55 आणि 5, बरोबर आहे का, 60 60 राहिलं ना, 58 राहिलं, सॉरी इकडचं 3 घ्यायला पाहिजे, 58 राहिलेलं आहे. त्यानंतर 0 पॉईंट घेतला, इथं 0 वाढवला, ठीक आहे. आणि 580ला गुणला तर तुम्हाला 77, इथं 9.77. तुम्ही सोडवा, तुम्हाला सहजरित्या ते सुटून जाईल. ओके, 9.77 आन्सर येणार आहे, 9.77. आता हे 9.77 काय असणार आहे हो, आपलं ॲक्सिलरेशन असणार आहे, बरोबर आहे का. कशात असते ते, मीटर पर सेकंड स्क्वेअरमध्ये. ओके, म्हणजे मी ॲक्सिलरेशन काढलं, ठीक आहे. आता मला जरा सांगा, ए काढला मी, त्यानंतर मला हे आता हे इक्वेशन वापरायला पाहिजे, कोणतं, वी नो ॲज पर द लिहायचं तिथं न्यूटन्स सेकंड इक्वेशन ऑफ मोशन, न्यूटनचं आय एम सॉरी फर्स्ट इक्वेशनचं मोशन आहे ते, फर्स्ट. ओके, हे काय ते, फी इज इक्वल टू यू प्लस AT. फी काय मला काढायचं आहे, यू काय आहे, 0 आहे ना, यू इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे. ए काय आहे, जो मी काढलेला आहे, किती येतो 9.77, आणि टी काय आहे, 1 आहे, टी काय आहे 1 आहे. याचा अर्थ फी किती येणार आहे, 9.77च, कारण 9.77ला गुणिले 1 केलं तेच येणार आहे, अधिक 0 केलं तेच येणार आहे, आणि व्हेलॉसिटीचं युनिट लिहिलं मीटर पर सेकंद. बघा ह्या गोष्टी कळणं आपल्याला फार गरजेचं आहे, ठीक आहे. आता बघा आपण एक बघतोय की न्यूटननं सांगितलेलं आहे की ह्या जगातील प्रत्येक दोन, म्हणजे युनिव्हर्समधील प्रत्येक 2 वस्तूमध्ये काय असणार आहे, कुठला फोर्स असणार आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असणार आहे. म्हणजे कुठलीही वस्तू द्या, एक्स धरा ही वाय धरा, याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, बरोबर आहे. सेम त्याच पद्धतीनं ही वस्तू आणि अर्थ याच्यामध्ये सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. आता न्यूटननं जे उदाहरण घेतलेलं होतं ह्या वस्तूच्या ऐवजी ॲपल. आता न्यूटनच्याच नियमाप्रमाणे जसं अर्थ ह्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावते, म्हणजे ह्याला जसं ओढते, तसं ह्याच्याकडे सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, कारण तो सांगतोय ना युनिव्हर्सल आहे, तो युनिव्हर्सल आहे म्हणजे सगळीकडे आहे, सगळ्या ह्याच्यामध्ये आहे. सो याचा अर्थ हे सुद्धा, म्हणजे मी काय म्हणते समजलं ना, जसं हे ॲपल उदाहरणात सांगतो, हा अर्थ जसा ॲपलला आपल्याकडे ओढतोय तशाच पद्धतीनं ॲपल सुद्धा कुणाला ओढतंय, कुणाकडं, अर्थला, बरोबर आहे की नाही, अर्थला ओढत असते. पण ह्या अर्थचं जे मास आहे ते इतकं जास्त आहे की त्यामुळं हे ओव्हरकम होतं आहे आणि ॲपल कुणाकडे जाते, अर्थकडे जाते. लक्षात येते ना मी काय समजतोय ते, सांगतोय ते, हे लक्षात ठेवा, हे फार महत्त्वाचं आहे. ह्याच्याकडे सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, ह्याच्याकडे सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, पण ह्याचं जे मास आहे हे ते फार कमी आहे आणि ह्याचं मास जे आहे ते फार जास्त आहे, आणि जास्त असल्यामुळं ह्यानं लावलेलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स याच्यावर जातं आणि हा ओढला जातो त्याच्याकडं, कुणाकडं, पृथ्वीकडं. ओके, आता ह्याच्या ऐवजी ॲपल ऐवजी हे आपण ही समजा अर्थ आहे, तर ह्या अर्थभोवती सॅटेलाईट फिरतात. सॅटेलाईट म्हणजे मून फिरतो,
बरोबर आहे का? सॅटेलाईट फिरतात. आता ह्या सॅटेलाईट म्हणजे ह्या मूनवर सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावतो का नाही अर्थ? तर लावतो. एक्झर्ट करतो का नाही? तर करतो. पण तरी सुद्धा जस्ट लाईक ॲपल हे अर्थवर येत नाही. मून येतं का ॲपल ह्याच्यावर अर्थवर? येत नाही. ॲपल येतं बघा, मग हे येत नाही. हे काय येत नाही? बिकॉज ऑफ इट्स व्हेलॉसिटी. त्याचं स्पीड, त्याचं व्हेलॉसिटी आहे. हे असं पळायला लागले सुपर. बरोबर आहे की नाही? असं पळायला लागले ना. बघितलेलं ह्याच्या आधी आपण सेंट्रिपिटल फोर्स आहे. इथं सेंट्रिपिटल फोर्स आहे. बरोबर आहे की नाही? इथं सेंट्रिपिटल फोर्स आहे आणि त्याची व्हेलॉसिटी, त्याचा वेग इकडं चालू आहे असा. फक्त डायरेक्शन चेंज व्हायला लागली. कुणामुळं? ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं. ह्याच्या आधी आपलं हे झालेलं आहे, लक्षात ठेवा. आणि त्यामुळं हा मून जो आहे तो याच्याकडे येत नाही. नाहीतर ह्याच्यावर सुद्धा फोर्स ॲक्ट व्हायला लागलाय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि ॲपलवर सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय व्हायला लागलाय. पण ॲपल मात्र अर्थकडे येतं, मून मात्र येत नाही, कारण की ह्याच्याकडे व्हेलॉसिटी आहे, ह्याच्याकडे नाही आहे. त्यामुळे हा डायरेक्टली ह्याच्याकडे येतो. ओके, ठीक आहे. त्यानंतर बघा आपण महत्त्वाचा दुसरा पुढचा जो पॉईंट बघणार आहे तो म्हणजे अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन. व्हेरी मच इम्पॉर्टंट. पृथ्वीचे गुरुत्व त्वरण. ठीक आहे. Earth's gravitational acceleration. आता काय असतं बघा अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन. फार महत्त्वाची कन्सेप्ट आहे. ओके, मला एक सांगा, न्यूटनच्या नियमाप्रमाणे ही अर्थ आहे, ही अर्थ प्रत्येक वस्तूवर काय लावत असते? ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावत असते. बरोबर आहे? ठीक आहे. आता हे तर ठीक आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्स याच्यावर आला, पण न्यूटनचा गतीचा दुसरा नियम असं सांगतोय की ज्या वेळेला एखाद्या वस्तूवर फोर्स लावला जातोय, इथं फोर्स लावलाय की नाही? कुठला फोर्स लावलाय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. न्यूटनचा दुसराच नियम असा आणि एक सांगतोय की ज्या वेळेला एखाद्या वस्तूवर फोर्स लावला जातो त्यावेळेला त्या बॉडीमध्ये ॲक्सिलरेशन निर्माण होतं. झालं ना ॲक्सिलरेशन? म्हणजे ही बॉडी आता ॲक्सिलरेटेड होणार आहे. ॲक्सिलरेटेड होणं म्हणजे काय? सिंपल भाषेमध्ये सहज सांगतो फक्त. ही बॉडी आहे आणि समजा उदाहरणार्थ समजा 10 किलोमीटर पर सेकंद अशी निघालेली आहे. 10 किलोमीटर पर सेकंद अशी निघाली आहे. तिचं स्पीड आहे ते. बरोबर आहे? 10 किलोमीटर पर सेकंद. पुढच्या पण सेकंदाला ती बरोबर किती गेली? 10 किलोमीटर. हां, 10 किलोमीटर. आता समजा पुढच्या ह्याला ती 20 किलोमीटर पर सेकंद गेली, तर व्हेलॉसिटीमध्ये चेंज झाला का नाही? तिच्या व्हेलॉसिटीमध्ये चेंज झाला ना. द चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजे काय? ॲक्सिलरेशन. सिंपल साध्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर. ओके, मग मला जरा सांगा, ह्या बॉडीची व्हेलॉसिटी काहीतरी असणार आहे. म्हणजे समजा इथं ती शून्यला असणार आहे. बरोबर आहे की नाही? आणि ह्या अर्थनं ओढल्यामुळं त्याच्यावर काय निर्माण जाणार आहे? फोर्स. आणि फोर्समुळं काय येणार आहे निर्माण? त्याच्यावर ॲक्सिलरेशन. बरं, हे जे ॲक्सिलरेशन आलं, ॲक्सिलरेशन म्हणजे काय? सिंपल भाषेमध्ये सांगतो, ती वस्तू कुणाकडे ओढली जाणार आहे? पृथ्वीकडे. म्हणजे ॲक्सिलरेशन येणार ना. ठीक आहे. सो ते जे फोर्स आहे त्याच्यामुळे ते ॲक्सिलरेशन आलेलं आहे. कुठल्या फोर्समुळे आलेलं आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे आलेला आहे. म्हणून त्या ॲक्सिलरेशनला ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन म्हणायचं. म्हणून त्या ॲक्सिलरेशनला काय म्हणायचं? ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन. आणि ते ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन स्मॉल जी यानं तुम्हाला डिनोट करायचं आहे. आता जर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट विचार कराल तर हे जे स्मॉल जी आहे, मला जरा सांगा कुठल्या दिशेनं लागलेलं आहे? खाली लागलेलं आहे. म्हणजे त्याला डायरेक्शन आहे का नाही? म्हणजे आपल्याला दोन गोष्टी माहिती पाहिजेत. काय? कुठल्या गोष्टी दोन माहिती पाहिजेत? एक म्हणजे हे जे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन आहे, बेसिक भाषेमध्ये हे जे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन आहे, हे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन किती आहे? मॅग्निट्यूड माहिती पाहिजे. बरोबर आहे की नाही? आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याची काय माहिती पाहिजे? डायरेक्शन माहिती पाहिजे, त्याची दिशा माहिती पाहिजे. दोन्ही गोष्टी माहिती पाहिजे. म्हणजे ती व्हेक्टर क्वांटिटी आहे. कुठली क्वांटिटी आहे? व्हेक्टर. त्याला मराठीमध्ये सदिश असं म्हणतात. बघा, हे जर समजलं नसेल तर बेसिक भाषेमध्ये तुम्हाला सांगतो की बाबा समजा ह्या दोन वस्तू आहेत, ह्या समजा एकमेकाकडे निघालेल्या आहेत, असं धरूया. आणि ग्रॅव्हिटेशनमुळे नाही, दुसऱ्या कुठल्या तरी समजा मी यांना असं ढकललं, हातानं ढकलल्यामुळे त्यांच्यामध्ये ॲक्सिलरेशन निर्माण झालं. ढकलल्यामुळे. बरोबर आहे का? कशामुळे आलं? कुठल्या फोर्समुळे आलं? मस्क्युलर फोर्समुळे. हा मस्क्युलर फोर्स आहे ना, त्या मस्क्युलर फोर्समुळे त्यांच्यामध्ये ॲक्सिलरेशन निर्माण झालं. म्हणजे गाडी असते, गाडीमध्ये ॲक्सिलरेशन निर्माण होतंय काय? कशामुळे होतंय? पेट्रोल टाकतोय आपण. बरोबर आहे की नाही? काय ग्रॅव्हिटेशनमुळे होतंय? नाही. बरोबर आहे. जे गाडीमध्ये ॲक्सिलरेशन निर्माण होते त्याला आपण ए म्हणूया, स्मॉल ए. आणि इथं ॲक्सिलरेशन होते बघा, म्हणजे वस्तू इथं होती, पृथ्वीकडे आली. बरोबर आहे? खेचली गेली. तर हे ॲक्सिलरेशन ग्रॅव्हिटेशनमुळे झाल्यामुळे त्याला स्मॉल जी.
स्मॉल जी, बरोबर आहे. आता ही एक व्हेक्टर क्वांटिटी आहे, कारण की याला दिशेची गरज असते, दिशा माहिती पाहिजे की खालच्या दिशेला आहे, ते डायरेक्शनची गरज आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही कधीही सेंटरकडे असतं. कुठं हा फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स कुठं लागतो कधीसुद्धा? पृथ्वीच्या सेंटरकडे. मी सकाळी आणखीन एक गोष्ट सांगितलेली होती, पृथ्वीच्या सेंटरकडेच का लागतो? पृथ्वीच्या सेंटरकडे एवढ्यासाठी लागतो कारण की ह्या पृथ्वीचा सेंटर ऑफ मास जो आहे, ह्या पृथ्वीचा सेंटर ऑफ जो मास आहे तो कुठं आहे? मध्ये आहे. आता सेंटर ऑफ मास म्हणजे काय? व्हॉट इज मीन सेंटर ऑफ मास? तर सेंटर ऑफ मास म्हणजे अशी गोष्ट की तुमच्या बॉडीचं होल मास तिथं कॉन्सन्ट्रेट झालेलं असते. असा पॉईंट त्याला सेंटर ऑफ मास असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, इट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. तुमच्या होल बॉडीचं जिथं मास कॉन्सन्ट्रेट होतं त्याला सेंटर ऑफ मास असं म्हटलं जातं. याचाच अर्थ सगळ्या पृथ्वीचं जे मास आहे ते कॉन्सन्ट्रेटेड कुठं झालेलं आहे? सेंटरला, पृथ्वीच्या. म्हणून ग्रॅव्हिटेशनल फोर्स कुठं लागते? पृथ्वीच्या सेंटरकडे. ठीक आहे, म्हणजे हा जो हे लागणार आहे, फोर्स लागणार आहे, कुठं लागणार आहे? पृथ्वीच्या सेंटरकडं. आणि ह्या फोर्समुळं ह्या बॉडीवर काय निर्माण होणार आहे? ॲक्सिलरेशन. आणि हेच ॲक्सिलरेशन म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन. ओके, काही प्रॉब्लेम नाही आहे? ठीक आहे. आता बघा, तुमच्याच तिथं खाली एक दिलेलं आहे की थिंक अबाउट इट मध्ये सांगितलेलं आहे की जर ग्रॅव्हिटी नसेल तर काय होईल? म्हणजे विदाऊट ग्रॅव्हिटी व्हॉट वुड हॅपन इफ देअर वेअर नो ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटीच नसेल तर काय होईल? जर ग्रॅव्हिटी नसेल तर मी आता जसं थांबलेलो आहे आणि इथलं लेक्चर घेत आहे तसं घेता येणार नाही. वी कांट स्टेबल, तुम्ही स्टेबल राहू शकत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे जे ॲटमॉस्फिअर तुमच्या भोवती दिसतंय ते ॲटमॉस्फिअर एक्झिस्ट होणार नाही. बरोबर आहे, ॲटमॉस्फिअर एक्झिस्ट होणार नाही, ॲटमॉस्फिअर राहणार नाही. पुढं आणखीन एक त्यांनी गोष्ट एक सांगितलेली आहे पुढच्यामध्ये थिंकमध्ये, की जर का जीची व्हॅल्यू कॅपिटल जी जो आहे त्याची व्हॅल्यू जर डबल झाली, 2G झाली, तर नेमकं काय होईल? तर 2Gची व्हॅल्यू जास्त वाढल्यामुळं एक लक्षात ठेवा ना, बघा फोर्स इज इक्वल टू काय होता? G m1m2/r². बरोबर आहे? ठीक आहे. हा दुप्पट झाला म्हणजे हा वाढला काय? बरं, हा वाढला की हा पण काय होतोय? वाढतोय. म्हणजे जो आपल्यावर फोर्स आहे तो काय होणार आहे? वाढणार आहे. म्हणजे आपल्यावरचं फोर्स म्हणजेच वेट. फोर्स म्हणजेच काय असतो? आपलं वेट काय सॉरी काय होणार आहे? वाढ. लक्षात ठेवा, हे महत्त्वाचं आहे. समजलं ना? ठीक आहे. कारण की हे जर कमी आलं तर हे वाढतं आणि हे जर वाढलं तर हे काय होतं? कमी होतं. पण ह्या कंडिशनमध्ये जी वाढायला लागलाय, जी वाढतो याचा अर्थ या फोर्स सुद्धा आपल्यावरचा वाढणार. ठीक आहे, हे निर्माण होऊ शकतं, आपलं वेट वाढणार आहे आणि त्यामुळे आपण आपल्या डेलीचं वर्किंग जे आहे ते करू शकणार नाही. आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जी बघूया आपण, आता आपण नेमका हा ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन म्हणजे स्मॉल जी काय आहे ते बघितलेलं आहे. हे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन आहे. ॲक्सिलरेशन येतं जे कुणामुळे आलेलं आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे आलेलं आहे. बरोबर आहे. आता हे जे ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे आलेलं जे हे आहे, जे ॲक्सिलरेशन आहे, त्याची नेमकी किंमत किती असते? ऑन दी सरफेस ऑफ द अर्थ. ऑन दी सरफेस ऑफ द अर्थ म्हणजे हा समजा दिस इज अर्थ. ओके, दिस इज द सेंटर ऑफ द अर्थ. हा सेंटर आहे अर्थचा आणि एखादा ऑब्जेक्ट इथं आहे म्हणजे कुठं आहे? अर्थच्या सरफेसवर आहे. दिस इज सरफेस ना. तर स्मॉल जीची व्हॅल्यू किती असेल? तर त्याच्यावर काहीतरी ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन ॲक्ट आहे, म्हणजे फोर्स ॲक्ट आहे ना, ॲक्ट आहे, लक्षात ठेवा ॲक्ट आहे. तर तिथं स्मॉल जीची व्हॅल्यू किती असेल मला जरा सांगा. किती डिस्टन्सला असेल तरी ती बॉडी? आर. का आर घ्यायचं सांगितलेलं आहे? का? कारण की मला सांगा, ती जी बॉडी आहे ती पृथ्वीवर आहे की नाही? बरोबर, पृथ्वीवर ठेवलेली आहे म्हणजे ती पृथ्वीच्या सेंटरपासून एवढ्या अंतरावर आहे. बरोबर आहे, म्हणजे किती अंतरावर आहे? आर अंतरावर आहे. ठीक आहे, ओके. आता आपण ह्या बॉडीचं, जी बॉडी ठेवलेली आहे तिचं मास म्हणूया m आणि किती डिस्टन्सवर आहे ती? r. ओके, ह्या दोन गोष्टी क्लिअर आहेत, काही प्रॉब्लेम नाही. आता जरा बघा, आपल्याला ह्या स्मॉल जीचं व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहे. स्मॉल जीची व्हॅल्यू फाइंड आउट करत असताना सेम आपल्याला दोन फॉर्म्युले वापरायचे आहेत. सेम दोन फॉर्म्युले. कुठला? एक तर ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचा. कुठला? F = G × m1m2/d². आता एक महत्त्वाची गोष्ट, इथं आपण m1 m2 घेतले, बरोबर आहे ना? आधीपासून शिकत आलो m1 m2. पण m1 m2 आपण कधी घेत होतो? ज्या वेळेला दोन वस्तू होत्या. ही एक वस्तू होती आणि एक दुसरी वस्तू होती. म्हणजे एक कोणत्या तरी तो वीरेंद्र होता, महेंद्र होता आणि दुसरा कोण होता? विराट होता. बरोबर आहे की नाही? अशा वेळी तुम्ही m1 m2 घेत होता, दोन वस्तू होत्या. आता दोन वस्तू नाही इथं काय आहेत? एक वस्तू आहे आणि दुसरी कोण आहे? अर्थ आहे, पृथ्वी आहे. बरोबर आहे की नाही? एक वस्तू आहे आणि दुसरी पृथ्वी आहे. लक्षात आलं ना? मी 100 वेळा सांगितलेलं आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्स दोन वस्तूमध्ये पण असतं आणि पृथ्वी आणि वस्तूमध्ये पण असतं. आणि नुसतं पृथ्वी आणि वस्तूमध्ये नसतं. ह्या युनिव्हर्समध्ये
जेवढे काही ऑब्जेक्ट आहेत त्या सर्वांच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे असतं. बरोबर आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा, फोर्स इज इक्वल टू जी इंटू m1 m2 अपॉन डी स्क्वेअर. हे कधी वापरलं जाणार म्हटले मी, वस्तू असतील त्यावेळेला. पण आता इथं वस्तू नाही आहेत, एक वस्तू आहे आणि एक कुठली आहे, कोण आहे, पृथ्वी आहे. आणि त्यामुळं आपण हे m1 आहे ना, m1 त्याच्याऐवजी m केलं आणि हे m2 केल्यापेक्षा m स्मॉल केलं. याचा अर्थ काय, हा जो कॅपिटल m आहे तेच आहे, इक्वेशन बदललं नाही. हा जो कॅपिटल m आहे दिस इज मास ऑफ अर्थ. मोठा का घेतला, बिकॉज ऑफ मास ऑफ अर्थ. आणि हा स्मॉल काय ठेवला, बिकॉज दिस इज अ मास ऑफ एन ऑब्जेक्ट. बरोबर आहे का. सेम तेच, फक्त इथं अर्थ आणि ऑब्जेक्ट असल्यामुळं आपण हे घेतलेलं आहे. ठीक आहे. ओके बघा, दिस इज इक्वेशन नंबर फर्स्ट. त्यानंतर तुम्हाला न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन माहिती आहे, काय आहे, एफ इज इक्वल टू एम इंटू ए. एम ए आहे. बरोबर आहे काय, मागच्या वर्षी शिकलेलो आहे आपण एम ए. पण इथं मला सांगा, हा जो ए आहे, हा जो ए आहे तर ए नाही राहणार, इथं काय होणार, जी होणार. का होणार जी, कारण की हे ॲक्सिलरेशन आहे ना, हे ॲक्सिलरेशन आहे. हे ॲक्सिलरेशन नॉर्मल ॲक्सिलरेशन झालं, पण आपण आता कुठलं ॲक्सिलरेशन बघायला लागलोय, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन म्हणालोय. आणि ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशनमध्ये एच्या ऐवजी काय असतोय, जी. म्हणजे इथं एच्या ऐवजी काय असणार आहे, जी. ओके, दिस इज सेकंड. ओके, आता जरा बघा, दिस इज फर्स्ट इक्वेशन, दिस इज सेकंड इक्वेशन. मला सांगा, दोन्ही इक्वेशनची लेफ्ट साईड जी आहे ती कशी आहे, सारखी आहे. लेफ्ट साईड सारखी आहे. आता जर लेफ्ट साईड सारखी असेल तर तुम्ही राईट साईड सुद्धा सारखी लिहू शकता ना. राईट साईड म्हणजे ही लेफ्ट साईड सारखी आहे, राईट साईड सारखी लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे कशी, जी बघा ही राईट साईड एम एम अपॉन डी स्क्वेअर. डी स्क्वेअर घ्या किंवा आर स्क्वेअर घ्या, चालतं, काही प्रॉब्लेम नाही. डी म्हणजे डिस्टन्स ना, डी म्हणजे डिस्टन्स, डी म्हणजे हे डिस्टन्स. आणि आर म्हणजे काय, आर का घेतला आपण, बिकॉज इट इज अ रॅडियस. रॅडियस म्हणजे सुद्धा डिस्टन्सच, मी मागच्या ह्याच्यामध्ये ते सांगितलेलं आहे. ओके, इथं आर घेऊ शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. आर इज इक्वल टू एम जी. दोन्ही साईड इक्वल आहेत. हे जर इक्वल असेल तर हे दोन्ही साईड सुद्धा कशा असणार आहेत, इक्वल असणार आहेत. काही मला वाटतं इथं प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही आहे. ठीक आहे, दोन्ही साईड तुम्ही इक्वल लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आता ह्याच्यावरनं मी जी काढू शकतो बघा, इज इक्वल टू एम इन टू जी. आता जीची व्हॅल्यू कशी काढणार मी, जीची व्हॅल्यू बघा, काढा, जी यम यम अपॉन आर स्क्वेअर. बरोबर आहे, बरोबर आहे का. हां, एक बघा, हा जो यम आहे हा काय आहे, गुणिले आहे. बघा एक मिनटं, आय एम सॉरी, हा जो यम आहे हा गुणिले आहे, कुणाला, जीला गुणिले आहे. इकडे गेला की काय जाणार, पलीकडे गेला की भागिले जाणार. म्हणजे यम कुठे येणार, भागिले येणार. बघा इथं लिहितो मी, जी इज इक्वल टू जी इंटू एम एम अपॉन आर स्क्वेअर. आणि एम कुणाबरोबर होता, जी बरोबर होता, गुणाकारात होता. इकडे आला की कसा येणार, भागाकारात येणार, म्हणजे खाली येणार. मग ह्या एमला हे एम निघून जाणार का नाही, निघून जाणार. म्हणजे जी बरोबर फक्त काय राहणार, जी इंटू मास ऑफ दी अर्थ अपॉन आर स्क्वेअर, रेडियस ऑफ दी अर्थ. ओके, आणि हेच इक्वेशन आहे जे व्हेरी मच इम्पॉर्टंट आहे, आय एम पी. बरोबर आहे, हे इक्वेशन आपल्याला पाठच पाहिजे. स्मॉल जी इज इक्वल टू म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इंटू मास ऑफ दी अर्थ अपॉन रेडियस ऑफ दी अर्थ. ओके, म्हणजे कधी हे कधी जर ऑब्जेक्ट कुठं असेल तर सरफेस ऑफ दी अर्थ. ऑब्जेक्ट कुठं आहे, ऑन दी सरफेस ऑफ दी अर्थ. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ह्याचं आपण युनिटसुद्धा फाइंड आउट करू शकतो. ह्याचं युनिटसुद्धा आपण सहजरित्या फाइंड आउट करू शकतो. पण युनिट वेगळं फाइंड आउट करायची तुम्हाला काय गरज नाही आहे. का गरज नाही आहे मला सांगा. हे स्मॉल जी काय आहे हो, ॲक्सिलरेशन आहे. ॲक्सिलरेशन आहे ना, ॲक्सिलरेशनचं युनिट काय असतं, मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे ह्याचं पण युनिट काय असणार, मीटर पर सेकंड स्क्वेअर. झालं. आता हे जरा आपण सोडूया. काय आहे, जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर. ओके, आता हा जी किती आहे, 6.67 इंटू 10⁻11. बरोबर आहे का, हा जी आहे ना. ओके, गुणिले मास ऑफ दी अर्थ. मास ऑफ दी अर्थ तुम्हाला माहिती आहे, मास ऑफ दी अर्थ किती आहे, 6 इंटू 10⁻24 मास. ओके, 6 इंटू 10⁻24 हे मास आहे कुणाचं, अर्थचं. त्यानंतर अर्थचा रॅडियस सुद्धा माहिती आहे. अर्थचा रॅडियस ठेवायचा आहे आपल्याला किती, 6.4 इंटू 10⁻6 चा स्क्वेअर. कारण आरची किंमत ही ना, आरची किंमत ही आणि वरचा स्क्वेअर. आता हे तुम्हाला सोडवावं लागेल. बघा आपण सोडवूया, काय नाही, मी बऱ्याच वेळेला अशा पद्धतीची गणितं आपण सोडवलेली आहेत. आता काही जणांना सुटत असतील
नसेल सुटत असेल हे मी सोडवून देतोय, पण परत तुम्ही बघा. ओके, बघा काय केलेलं आहे, 6.67 आहे असं ठेवलं. जे ह्याच्या किमती आहेत म्हणजे ह्याच्यामधल्या डिजिटमधल्या त्या एकत्र घेतल्या आणि ह्या ज्या आहेत ह्या बाजूला घेतल्या 10च्या घातातल्या. ठीक आहे, खाली बघा 6.4 वर्ग आहे म्हणजे 6.4 गुणिले 6.4 आहे. हां, 6.4 गुणिले 6.4. ठीक आहे, पुढे बघा गुणिले 10चा 12 झालेला आहे याच्या आधी. ओके, आता हे सोडूया. पहिल्यांदा हे सोडवून घेऊया. 6.67 गुणिले 6 गुणिले 10चा -11 अधिक 24, बरोबर आहे ना, अधिक 24, कारण ते हे करायला पाहिजे, आणि हे वजा 12, बरोबर आहे. आणि हे जर तुम्ही सोडवलं तर तुमचं उत्तर किती येणार आहे, 13 - 12 म्हणजे 1. मागच्या वेळी झालेला आहे, मागच्या ह्याच्यामध्ये झालेला आहे, मागच्या एक्झाम्पल काढून बघा, त्या एक्झाम्पलमध्ये हे झालेलं आहे, बरोबर आहे ना. ह्याचं किंमत किती येत्या, 1 येत्या, 1 उत्तर येते. भागिले काय बघा खाली काय आहे, 6.4 × 6.4 बरोबर 6.67 गुणिले 6 गुणिले 10 भागिले 6.4 गुणिले 6.4. इथंपर्यंत कुणाला अडचण आहे का? ओके, आता जरा बघा, एक लक्ष द्या, मी इथं सोडवू, चालेल, इथं सोडवू काय? ओके, बघा काय आलेलं आहे, 6.67 × 6 × 10 अपॉन 6.4 × 6.4. ओके, आता बघा हे 2 पॉईंट ह्याच्यातनं हा पॉईंट काढून टाकायला पाहिजे. पॉईंट काढून टाकायचे असतात. पॉईंट कसे काढून टाकायचे, हा इथला पॉईंट इथला काढला तर याच्यानंतर किती डिजिट आहेत, 2, म्हणून खाली किती घ्यायला पाहिजे, 100. सो तो पॉईंट काढून टाकला, 667 आलं, गुणिले 6 गुणिले 10 भागिले, बघा ह्याचे पण पॉईंट काढून टाकायला पाहिजे का नाही, 64 करायला पाहिजे, म्हणजे 64 गुणिले 64. आता मी ह्याचे पॉईंट काढून टाकलेले, ह्याचे पॉईंट, म्हणून खाली 100 आलं, बरोबर आहे का. आणि ह्याचे पॉईंट काढून टाकलेत का, किती पॉईंट काढून टाकलेत, 2च, ह्याच्यानंतर 1 आहे, ह्याच्यानंतर 1 आहे, म्हणजे 2 म्हणजे 100च, बरोबर आहे. ठीक आहे, आता हे 100ला 100 निघून जाणार. बघा राहणार काय, 667 भागिले 64 आणि 6 गुणिले 10 म्हणजे 60. 667 भागिले 64 गुणिले असं लिहिलात तरी चालेल, किंवा ठीक आहे गुणिले 60 भागिले 64. ठीक आहे, आता पहिल्यांदा काय करा, 667 भागिले 64 करा. 667 भागिले 64 आपण मागील उदाहरणामध्ये केलेलं आहे. 667 भागिले 64 किती येतं, 10.42. मागील उदाहरणामध्ये केलेलं आहे ना, 667 भागिले 42 हे किती, 64 किती येते ते, 10.42. ओके, गुणिले 60 भागिले 64 करा, 60 भागिले 64. आता 60 भागिले 64 कसं करणार आहे तुम्ही, 60 भागिले 64 गरज असताना 60ला काय पूर्ण भाग जात नाही, 64नं काय जातोय, नाही जात, बरोबर आहे. त्यामुळे 0 पॉईंट सगळ्यांना माहीत आहे, आणि इथं 0 वाढवायचा. ओके, मग त्यानंतर 64 90, बरोबर आहे ना, 64 90. मी आता डायरेक्टली सांगतोय, पण तुम्ही केल्यानंतर तुम्हाला लॉजिक लागल्यानंतर कसं लॉजिक लावायचं ते पण मी सांगितलेलं आहे, बरोबर आहे का. अंदाज लावायचा, अंदाजावर येऊन जातं ते. 64 90 किंवा 932 येतं उदाहरणार्थ, हे उत्तर येतं. ठीक आहे, बघा त्यानंतर ह्यांचा आणि यांचा गुणाकार करा, 10.42 गुणिले 0.93 यांचा गुणाकार करा, म्हणजे 1042 आणि 93चा गुणाकार करा. 1042 आणि 93चा गुणाकार केल्यानंतर टोटली उत्तर जे येणार आहे तुमचं 9.77 मीटर/सेकंद स्क्वेअर येणार आहे. किती, 9.77 मीटर/सेकंद स्क्वेअर. हा गुणाकार करा, फक्त गुणाकार येतोय ना, जमतोय ना, हा गुणाकार करा. गुणाकार केल्यानंतर जे आन्सर येणार आहे G = 9.77 × मीटर/सेकंद स्क्वेअर. मीटर/सेकंद स्क्वेअर का, कारण की हे ग्रॅव्हिटेशन आहे म्हणून. बघा ही किंमत कसली झाली, कशाची किंमत झाली, ही स्मॉल जीची, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशनची. कुठं, ऑन दी सरफेस ऑफ दी अर्थ, अर्थच्या सरफेसवर, समजलं. अर्थच्या सरफेसवर जीची व्हॅल्यू किती असते, 9.77 मीटर/सेकंद स्क्वेअर. आपण ही फाइंड आउट केलेली आहे. ओके, म्हणजे अप्रॉक्सिमेटली ती 9.8 देतात बघा, अप्रॉक्सिमेटली माहिती आहे ना, अप्रॉक्सिमेटली किती दिली जाते, 9.8 मीटर/सेकंद स्क्वेअर, पण ते ॲक्च्युली किती आहे, 9.77 मीटर/सेकंद स्क्वेअर. ओके, आता जरा बघा, तुम्हाला कॅन यू टेलमध्ये दिलेलं आहे, ते आपण थोडंसं बघूया. आपण फॉर्म्युला बघितला जीचा, काय आहे, कॅपिटल G × मास ऑफ अर्थ अपॉन r². पाठच ठेवा, दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. ओके, आता जरा बघा, त्यांनी काय सांगितलेलं आहे, कंडिशन दिलेली आहे, त्यांनी कंडिशन दिलेली आहे. केस नंबर 1 बघा, इफ मास इज ट्वाइस, मास काय केलं तुम्ही, डबल केलं, मास ट्वाइस. हां,
आणि दुसरी गोष्ट म्हणजे रेडियस इज हाफ. रेडियस काय केला? हाफ. मास ट्वाइस केलं म्हणजे काय केलं? 2m केलं. मास ट्वाइस केलं म्हणजे किती केलं? 2m केलं. ट्वाइस म्हणजे दुप्पट केलं. आणि रेडियस हाफ केला. रेडियस हाफ केला म्हणजे किती केला? r/2 केला. बरोबर आहे की नाही? म्हणजे हे नवीन हे पुढचं, म्हणजे हे ओरिजिनल आहे, याच्यामध्ये बदल करायचा आहे आपल्याला, बदल करायचा आहे. ओके, आता हे जे ओरिजिनल आहे त्याला मी GA म्हटलं किंवा काय पण म्हणा. ओके, GA म्हणूया. ओके, आणि त्यानंतर GB किंवा ह्याला G म्हणूया आणि ह्याला G' म्हणूया नवीनवाल्याला. ओके, G' म्हटलं. बघा G' मध्ये काय काय बदल होणार आहेत? मास काय होणार आहे त्याचं? डबल आहे असं G ठेवला. ओके, त्यानंतर mच्या ऐवजी काय ठेवायला पाहिजे? 2m ठेवायला पाहिजे. आता इथं rच्या ऐवजी काय ठेवायला पाहिजे? r/2 ठेवायला पाहिजे आणि त्याचा काय आहे? स्क्वेअर. इथंपर्यंत मला वाटते कुणाला अडचण नसावी. ओके, आता हे जरा सॉल्व आउट केलं. इथं समजा 2 × G × m, कारण हे 2 फक्त पुढे घेतलं. त्यानंतर rचा स्क्वेअर अपॉन 2चा वर्ग 4. असंच करतात ना? ठीक आहे. आता बघा हे जे 4 आहे हे पलटून वर येणार. हे 4 काय होणार? पलटून वर येणार. हां, हे पलटून वर आलं की किती होणार? 8. 4 दुने 8 ना, वर आले की 4 दुने 8. बरोबर आहे. म्हणजे तिथं किती होणार? 8 अपॉन r स्क्वेअर. अपॉन r स्क्वेअर. हे काय आलं हो? G' आलं. बघा G काय होता तुमचा? हा होता. बरोबर आहे का? G हा होता आणि G' हा आला. G' काय आला? G' इज इक्वल टू 8 अपॉन r स्क्वेअर. G हा होता. बरोबर आहे की नाही? मग हे काय झालं? G झाला ना. हा काय झाला रे? G झाला. आहे का नाही तो G? ओरिजिनल G आहे ना. ठीक आहे. सो G' इज इक्वल टू 8 टाइम ऑफ G. म्हणजे नवीन येणारा जो फोर्स आहे तो 8 पट्टीनं जास्त असेल कुणाच्या? ओरिजिनल फोर्सच्या. नाही समजायला? लक्षात आलं ना काय सांगतोय ते? ठीक आहे. आता आणखीन एक केस आपण घालून बघूया. याच्यामध्ये आणखीन एक छोटीशी केस फक्त घालूया. म्हणजे समजा मास हाफ केलं आपण. मास इज हाफ आणि रेडियस डबल. म्हणजे तुम्हाला प्रश्न कसाही विचारू शकतात. लक्षात आलं? मास हाफ केलेला आहे आपण. सेकंड केस नंबर सेकंड. मास हाफ केलेला आहे. मास हाफ म्हणजे m/2 आणि रेडियस डबल केला म्हणजे 2r केला. ओके, तर आता आपल्याला बघायचं आहे काय परिणाम पडणार. ओरिजिनल G हाच आहे काय? बरोबर आहे. आता G' काढायचं आहे आपल्याला. G' काय येणार रे? बघा आहे असं ठेवायचं आपण, बाकी काही डोकं चालवायचं नाही. काय राहणार बघा, आहे असं G. m म्हणजे काय राहणार तिथं आता? m/2. ओके, हे ठीक आहे ना? Gm/2 अपॉन 2r घ्यायचं आहे. इथं r असतो त्याच्याऐवजी 2rचा वर्ग. ओके, बघा Gm/2 भागिले 2r, 2चा वर्ग 4 आणि rचा वर्ग. लक्षात आलं का? हे फक्त सहजरित्या मी सोडवलं. हे सोडवल्यानंतर आता जरा मला जरा सांगा, हे कसं सोडवणार आहे तुम्ही? हे कसं सोडवणार आहे? हे काय करणार आहे? हे सोडवत असताना एक लक्षात ठेवायचं, एक काम करायचं. ह्याच्या खाली काय नाही म्हणजे काय धरूया? एक आहे आणि ते पलटून वर जाणार. पलटून वर जाणार ना, असं पलटून वर जाते. पलटून वर गेलं की बघा वरती काय राहणार? फक्त Gm, कारण वरती एक गेला ना, एक. आणि हे जे आहे ते इथं गेले. बरोबर आहे की नाही? हे इथं गेले, हे इथं जाते, हे इथं गेले. म्हणजे राहिलं काय? 8 4 दुने 8 8r स्क्वेअर. बरोबर आहे काय? आता हे म्हणजे नवीन G' हा आला काय? हा आला नवीन G'. ओके, बघा आणि ह्याचा अर्थ काय? पहिला G. बरोबर आहे की नाही? म्हणजे नवीन आलेला G' हा ओरिजिनल Gच्या 1/8 पट म्हणजे छोटा असणार आहे, लहान असणार आहे. कळालं काय? 1/8 म्हणजे G/8 असणार आहे. तो 8 पट्टीनं लहान असणार आहे स्मॉल Gच्या, नवीन ओरिजिनल Gच्या. हे लक्षात ठेवा, हे महत्त्वाचं आहे ह्या काही गोष्टी. ठीक आहे.